नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब पॉझिटिव्ह घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसची 2026 ची मेन्स एक्झामिनेशन्स आलेली आहे मित्रांनो. ओके, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 म्हणजे 25-26 ची एक्झामिनेशन मुख्य परीक्षा आलेली आहे. यामध्ये तुमचे जे पद होते मित्रांनो, सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्यासाठी गटाची भरती होती, तिथे 28 पद होते. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मध्ये स्थापत्यमध्ये गटामध्ये 86 पदे होते आणि सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये स्थापत्य गट ब मध्ये 182 पदं होते. असे एकूण इथं 296 पदांची ही भरती जाहीर झालेली होती. ओके. शैक्षणिक पात्रता यामध्ये होती बी बी.टेक सिव्हिल वाले इथं अप्लाय करू शकत होते. ओके. त्याची मुख्य परीक्षा आलेली आहे, त्याची नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. ओके. तुमच्यासाठी जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झाले असेल त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे. ओके. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. महाराष्ट्र शासनाकडून ही भरती घेण्यात येते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, ज्याचे हेड ऑफिस मुंबई बेलापूर CBD मध्ये आहे. आता हिची परीक्षा आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 ची आहे. ओके. याच्यामध्ये याची जाहिरात आलेली 2026 साठी. तर शासनाकडून शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी प्रमाणपत्रानुसारच प्राप्त पदांचा संवर्गांचा प्रशिस्त परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी शुद्धीकरण पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यानुसारच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2025 चा निकाल 4 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. सदर निकालानुसारच मुख्य परीक्षेतून 296 पदांकरिता राबवण्यात येईल. त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 ही दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता इथं दिलेला आहे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिलेली आहे, जी की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरावा लागतो. आपल्याकडे प्रोफाईल असलं डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतो. ओके. अर्ज सादर करण्याची कालावधी दिनांक दिलेली आहे 16 मार्च पासून तर 30 मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षा शुल्क भरून घ्यायचे आहे. स्टेट बँकेद्वारे जर भरायचं असेल 1 ते 2 एप्रिल पर्यंत आपण पे करू शकतो. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे परीक्षेमध्ये भरण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2025 मधील 296 पदांचा इथं पॅरेग्राफ देण्यात आलेला आहे, जो की आपण बघूया. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये 296 पदे याच्यामध्ये येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये याच्यामध्ये असणार आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गटामध्ये 28 पदे आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याच्यात कॅटेगरीनुसार पद भरती आहे, तुम्ही बघू शकतात. ओके, कॅटेगरीमध्ये देण्यात आलेले आहे तक्ता याच्यात सर्वसाधारण इथं 28 पदे दिलेली आहे. कॅटेगरीनुसार आपण चेक करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण, महिला, खेळाडू आणि दिव्यांग, अनाथ असे पद दिलेले आहे. ओके. त्यानंतर दिलेले आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये 86 पद आहे गटामध्ये. याच्यामध्ये आपल्याला टोटल जर बघायला गेलं कॅटेगरीमध्ये 86 पद देण्यात आलेले आहे. याच्यात पण महिला, सर्वसाधारण, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथांची पदे आहेत. ओके. त्याच्यानंतर पण दिलेलं आहे 3 नंबरचं पद सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये स्थापत्य गट ब मध्ये 182 पदे. याच्यात एकूण आपल्याला कॅटेगरीनुसार 182 पदे आहे, बघून घ्यायचे आहे. सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथमध्ये. ओके. आता याच्यामध्ये पदसंख्येचं आरक्षण तरतुदीमध्ये दिलेलं आहे, जे की इथं आरक्षण दिलेलं आहे सगळ्या कॅटेगरीनुसार. ओके. हे वाचून घ्यायचं आहे. पण आरक्षणाची तरतुदी खेळाडू वगैरे कॅटेगरीनुसार जे पण आपण असाल. दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतरचं दिव्यांग आरक्षण वगैरे आहे. अनाथ आरक्षण आहे. आता याच्यामध्ये वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. ओके. गट अ, गट ब ची पदे आहे. याच्यामध्ये पात्रता भारतीय नागरिकत्ववाले अप्लाय करू शकतात. याच्यात दिलेली आहे वयोमर्यादा 1 जुलै 2025 पर्यंत काउंटिंग डेट आहे. आता याच्यामध्ये 18 किंवा 19 वर्षापर्यंत पूर्ण असाल तर 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आरक्षित मागासवर्गीय 43 यांनी इथं खेळाडूमध्ये असेल तर 43च आहे आणि माजी सैनिकांना आरक्षणामध्ये 43 यांनी आणि आर्थिक दुर्बल घटकांना पण 43 आहे. फक्त आणि फक्त दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. यापैकी एकच सवलत आपल्याला भेटत असते, तुम्हाला माहिती असेल.
शैक्षणिक अर्हता तुम्हाला दिलेली आहे, जे की तुम्हाला पदवी झालेली पाहिजे आपली. स्थापत्यामध्ये ओके, अभियांत्रिकीमधील पदवी पाहिजे आहे. बी-ई बी-टेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा बी-ई बी-टेक सिव्हिल इन्व्हॉल्युशनमध्ये असेल, बी-ई बी-टेक स्ट्रक्चरलमध्ये असेल, बी-ई बी-टेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये असेल. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तर आपण पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला पूर्ण डिग्री आपली कंप्लीट झालेली पाहिजे, तरच आपण याच्यात फॉर्म भरू शकणार आहोत मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. अर्हता व पात्रता गुणांची इथं निकष देण्यात आलेला आहे. निवड प्रक्रिया देण्यात आलेला आहे यामध्ये. ओके, आता परीक्षेचे टप्पे 2 आहे. याच्यामध्ये आपल्याला लेखी गुणांची परीक्षा असणार आहे 400 गुणांची, मुलाखत असणार 50 गुणांची. ओके, तेव्हा आपलं फायनल सिलेक्शन होतं. मुख्य परीक्षेच्या प्रवेशसाठी आपल्याला गुणांची किमान सीमारेषामध्ये आपल्याला मुख्य परीक्षा अर्हता आहे, जे की आपल्याला शैक्षणिक अर्हता मोजमाप वगैरे करूनच असणार आहे. पूर्व परीक्षामध्ये आपल्याला शारीरिक पात्रता, शैक्षणिक अर्हतेच्या आधारे संबंधित संवर्ग पदांची पात्रता आजमावली जाणार आहे. ओके, ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये संकेतस्थळावर मुख्य परीक्षा प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलवर अर्ज करता येईल. मुख्य परीक्षेची तर आयोगासाठी आपल्याला आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या पद्धतीने परीक्षा केंद्र निवड, परीक्षा शुल्क विविध मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. त्यानुसारच आपल्या याच्यामध्ये अर्ज करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेच्या आपल्याला प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विविध पद्धतीने स्वतंत्रपणे अर्ज स्वीकारायचा आहे यामध्ये. ओके, अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यात ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शैक्षणिक अर्हता वगैरे अंतिम दिनांकापर्यंत कंप्लीट झालेली पाहिजे. नावात बदल असेल त्याचा पुरावा आपल्याला लागणार आहे. परीक्षा सेंटर्स वगैरे चॉईस करून घ्यायला वेटिंग क्रायटेरिया दिलेला आहे. माय अकाउंट प्रोफाईल वगैरे क्लिअर केलेलं असेल तर तिथून डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतो. मुख्य परीक्षेचे निकाल दिलेला आहे, जे की कट ऑफ नुसार असणार आहे, कॅटेगरीनुसार. अशा दोन्ही रीतीने आपल्याला करण्यात येणार आहे, प्रवर्ग व उपप्रवर्गासाठी. ओके, आता मागासवर्गीसाठी तर दिलेलं आहे 35%, मागासवर्गीयांना 30%, खेळाडूंसाठी 20%, अनासाठी 30%, दिव्यांगासाठी 20%. इतके आपल्याला मुलाखती आपल्याला परीक्षेचे गुण आलेले पाहिजे, तेव्हाच आपण मुलाखतीत पात्र ठरू, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. मुलाखतीत पात्र ठरलेल्यांना सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे. चेकिंग वगैरे होईल, मुलाखत वगैरे होईल आणि फायनल आपल्याला कट ऑफ लागणार आहे. त्या फायनल कट ऑफवर आपलं सिलेक्शन असतं. आता मुलाखत दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला मुलाखतीत बोलल्यानंतर आपल्याला सगळे आपल्याला मूळ कागदपत्रे वगैरे घेऊन जायचे आहेत. ओके, जे की तुम्हाला मी सांगितलं याच्या आधी पण. त्याच्यानंतर निवड आणि गुणवत्ता यादी आपल्याला तयार केली जाते. ओके, गुणवत्ता यादीमध्ये नाव आलं, मेरिट लिस्टमध्ये आपलं फायनल सिलेक्शन होतं अंतिम यादीमध्ये. ओके, आता याची माहिती याच्यात पूर्ण दिलेली आहे. शिफारस यादी वगैरे देण्यात आलेली आहे, पद्धत देण्यात आलेली आहे. आता विविध कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहे, जे की आपल्याला बघू शकतात. SSC अथवा शैक्षणिक अर्हता PDF फॉर्मॅटमध्ये सगळे डॉक्युमेंट 50 ते 500 GB पर्यंत. वयाचा पुरावा, शैक्षणिक पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, अनाथांचा असल्याचा पुरावा प्रमाणपत्र आणि खेळाडू वगैरे दिव्यांग असाल आदिवासी प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावावर असल्याचा पुरावा, मराठी भाषेच्या ज्ञानात असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. सर्वसाधारण वेबसाईट लिंक आहे तुम्हाला याच्यात, इथून आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करून घ्यायचं वेबसाईटवरून. आणि त्याच्यानंतर मागासला 544 रुपये आहे, मागासवर्गीयांना 344 रुपये. सबमिट पे बटनावर जाऊन पे करून घ्यायची आहे. ऑनलाईन पद्धतीने भरू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने आपण भरू शकतात. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे प्रवेश प्रमाणपत्र आपल्याला आणि एक मूळ ID प्रूफ आपल्या सोबत घेऊन जायचे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सोबतच. ओके, तशी पद्धतीची नोटिफिकेशन आलेली आहे 13 मार्च 2026 ला. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याची अप्लाय करायची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी याची PDF फाईल पण शेअर करून देईन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब, नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.